आपण आलो आहे येवला पैठणी हँडलूम मध्ये। तर बघू शकता तर आपल्या रेड बॉर्डर पैठणी साडीचा पल्लू वर्क चालू झालेला आहे। तर अशा प्रकारे हा पल्लू वर्कचं जोडपांचं काम चालू आहे। तर तुम्ही बघू शकता सलमान भाऊ आपल्या जोडपांचं काम करू राहिले सुंदर प्रकारे असं। आणि मस्त असे रोमॅन्टिक गाणे लागलेले आहे त्यामुळे कसं काम एकदम गपगप ओढलं जातं। ते थोडं आडवं लागन फंडला। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या रेड साडीचं जोडपान चालू आहे आणि गपगप आणि रपसप काम चालू आहे आपलं। गपा गप वाढते नुसते काम गपा गप नाही गपा गप ओढ राहिले। गपा गप काम करायचे काम चालू आहे। गपा गप काम ओढ राहिले सलमान भाऊ आपले। तर सलमान भाऊ सकाळी 5 वाजता आले होते आणि 5 वाजेपासून सलमान भाऊने फक्त एवढं काम केलं। बघा किती असं अवघड काम आहे। बघू शकता सकाळी 5 वाजेपासून फक्त एवढं काम झालं। तर याच्यावरून विचार करा तुम्ही पैठण साडीला किती दिवस लागते। हा लय मेहनत आहे भाऊ। गपगप मेहनत करतो आम्ही गपगप गपगप शिरण गपगप लापशी। आपल्याला गपगप शिरण गपगप लापशी ठेवायची याच्या बड्डेला। नाही तो काय आपला भाऊ कोणाचा बड्डे आहे? सुलतान मिर्झाचा बड्डे आमच्याकडे सुलतान मिर्झा। तर आम्ही आज बड्डेला आहे ना गपगप शिरण गपगप लापशे ठेवणार आहे। तर आमच्या यूट्यूब मंडळींनो तुम्ही अवश्य आमच्या फॅमिलीमध्ये ॲड व्हा। आम्ही तुम्हाला पुढच्या टायमाला आमची यूट्यूब फॅमिली चांगली झाली तर आम्ही गपगप शिरण गपगप लापशी बड्डेला ठेवणार आहे। तर तुम्हाला नक्की बोलवन कारण की यावेळेस कसं आहे आमचं बजेट नाही। केक आणायला आम्ही 20-20 रुपये काढणार आहे सगळे मिळून त्यासाठी काम करू राहिले। आज पोर हे बघा बड्डे करायचा असला तर आम्ही 20-20 रुपये काढून बड्डे करतो। तर अशा प्रकारे आमच्या पैठणी साडीचं काय पैठणी साडीवाल्या पोरांचं आमची कंडिशन असते। मंगळवारी हा आणि बुधवारी रोडपती राहत्या। मंगळवारी आमचा पगाराचा टाइम असतो। मस्त मंगळवारी आमचा पगार झाला का पोरं मस्त खुश राहते। आणि मग दुसऱ्या दिवशी म्हटलं का 20 रुपये मागितले का पोरं म्हणते हे भाऊ नाही संपले पैसे सगळे। हे अशी आमची हाल आहे काय सांगावं तुम्हाला। घरी पैसे द्यायचे इकडं पैसे द्यायचे तिकडं पैसे द्यायचे घरचा किराण्यावाल्याचे पैसे द्यायचे। आता काय सांगावं तुम्हाला ते पैसे आम्हाला परत नाही। आम्ही एवढं काम करून आमचं काय तुम्हाला काय सांगू आता। हप्ते तर नाही गरीब माणसं आहे आम्ही काय करणार आहे। आता तुम्हाला आहे ना आमच्या बड्डेचा व्हिडिओ टाकू आम्ही तुम्हाला 20-20 रुपये जमा करून आम्ही केक आणणार आहे। 150 रुपयाचा केक आणू आपण आहे का नाही। 100ला पण येणार आहे 120 रुपयाला पण केक आहे ना। 120 रुपयाचा केक आणू आपण मस्त 120 रुपयाचा असा रापचिक केक आणणार आहे आम्ही। तुम्ही पाहिला पण नसेल 120 रुपयाचा केक कसा राहतो। आम्ही तुम्हाला दाखवू 120 रुपयाला केक। हा गोड राहतो आणि ना आईस केक राहतो। तुम्ही आणत असाल 2-3 हजार रुपयाचे पण आम्ही 120 रुपयाचा केक आणतो आमच्या हिशोबाने। हा आम्ही सगळे अर्धा केक काय म्हणते त्याला आम्ही असं तोंडाला बिंडल लावत नाही 2-3 हजार रुपयाचा केक। आमच्याकडे 150 रुपयाचा केक राहतो पण पोरं आम्ही खातो सगळा केक। तुम्ही काय भाऊ तोंडाला लावत्या इकडं लावत्या ते लपड्याचं काम आहे। पोरं शिव्या देते नाही तर 120 रुपये खर्च केले म्हणून केक खायला पण नाही भेटला।
लफड्यात गंमत येऊन जाईल मग ती. हे बा हे असं फुकारा मारावं लागतं तोंडाने. तुमसे अच्छा कौन है कहता है जन्म, तुमसे अच्छा कौन है. ओ कोण चड्डी फाडून आणले तुम्ही? चड्डी फाडके फाडून मोडा. ती चड्डी फाडकेवर असेच भावला यायचं बरं का. चड्डी फाडके खायले का तू चड्डी फाडके? हा हा दाढी मिशावरती खाली. हा वैद चित्राला काय सारी दुनिया काय. शबनम शबनम काय कापून टाक. तो गाड्यावाला आपल्याला पळू पळू मारण. साथ रहेंगे तो जीतेंगे. समजलं का? का म्हशीवाने ढेकर देऊ राहिला. किती वाजले आता? आमचा आहे ना चहा प्यायचा टाइम झालाय म्हणून लपडत गंमत येऊ राहिली. चहा आता खाली आहे ना रे भाऊ.